जय हिंद. एनडीए मेडिकल एक्झामिनेशन कंडक्ट करता तुमचं आर्म फोर्स मेडिकल बोर्ड. मेडिकल एक्झामिनेशन हा एनडीए सिलेक्शनचा खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे. ओनली जे एसएसबी रिकमेंडेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचंच मेडिकल या ठिकाणी होतं. एनडीए मेडिकलमध्ये कॅन्डिडेट्स फिजिकली आणि मेंटली त्या ठिकाणी फिट आहे की नाही हेच चेक केलं जातं. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये खालचे पॅरामीटर्स त्या ठिकाणी चेक केले जातात. पहिली तर गोष्ट आहे की हाईट आणि वेट आणि चेस्ट. हाईट सर्व्हिस वाईज फिक्स असते. आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी मिनिमम हाईट जे आहे अराउंड 157 सेंटीमीटर असतो. आर्मीसाठी नेव्हीसाठी आणि एअरफोर्ससाठी हाईट स्लाइटली जास्त कमी असू शकते. चेस्ट मिनिमम 5 सेंटीमीटर एक्सपान्शन झालेलं पाहिजे. वेट आणि हाईट एजनुसार प्रोपोर्शनल पाहिजे. ओव्हरवेट आणि अंडरवेट कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी रिजेक्ट होतात. आय साईट स्टँडर्ड पाहिजे. आय साईट्स हा एनडीए मेडिकलसाठी खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे. आर्मीसाठी डिस्टन्स 6x6 आणि 6x9 ऍक्सेप्टेबल आहे. कलर विजन सीपी सेकंड पाहिजे. नेव्हीसाठी डिस्टन्स विजन स्ट्रिक्ट आहे. कलर विजन सीपी फर्स्ट कंपल्सरी त्या ठिकाणी आहे. एअरफोर्ससाठी आयसाइट्स सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट असतात. परफेक्ट विजन प्रायोरिटी त्या ठिकाणी दिलेली असते. CP1 कलर विजन कंपल्सरी त्या ठिकाणी आहे. कलर ब्लाइंडनेस अलाउड नाहीये. नेव्ही आणि एअरफोर्ससाठी तर मुळातच नाहीये. इयर आणि हिअरचे जे टेस्ट असतात कॅन्डिडेट्सला नॉर्मल हिअरिंग पाहिजे. कानात इन्फेक्शन असेल किंवा किंवा पस येत असेल तर ते चालणार नाही. डेंटल एक्झामिनेशन मध्ये मिनिमम 14 डेंटल पॉइंट्स तुमच्यामध्ये पाहिजे. सिव्हिअर कॅव्हिटीज आणि गम डिसीजेस असेल तर ते अलाउड असणार नाहीये. बोन्स आणि जॉईंट्स म्हणजे फ्लॅट फिट अलाउड नाहीये. त्या ठिकाणी नॉक नीज असेल तर ते अलाउड नाहीये. बाऊ लेग्स त्या ठिकाणी अलाउड नाही आणि परमनंट फ्रॅक्चर असेल तर ते अलाउड नाहीये. स्पाइन एक्झामिनेशन करताना स्कॅलिओलिसिस किंवा कायपोसिस आणि लॉर्डोसिस अलाउड नाहीये. बॅक पेन आणि स्पायनल डिफॉर्मिटी रिजेक्शन असू शकतं, म्हणजे पाठीचा कणा वाकडा असेल तर चालणार नाही. हर्ट आणि लंग्स मध्ये ईसीजी आणि एक्सरे टेस्ट होतो. हर्ट मुरमुर आणि लंग्स डिसीज अलाउड नाहीये. नंतर ब्लड आणि युरिन टेस्ट मध्ये ब्लड प्रेशर हा तुमचा नॉर्मल पाहिजे. शुगर आणि प्रोटीन युरिन मध्ये नसायला पाहिजे आणि क्रोनिक डिसीज तुम्हाला नसायला पाहिजे. पुढची गोष्ट आहे स्किन डिसीजेसची. परमनंट स्किन डिसीज त्या ठिकाणी अलाउड नाही. सर सिव्हिअर एझेमा ते आपलं जे स्किनचे अदर जे डिसीज असतात ते अलाउड नाहीये. नंतर सर्जिकल हिस्ट्री असेल, मेजर सर्जिकल हिस्ट्री असेल तर तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतं. अपेंडिक्स ऑपरेशन युजली अलाउड आहे, पण ते पूर्णपणे बरं झालेलं असायला पाहिजे. टेम्पररी रिजेक्शन हे अंडरवेटसाठी, मायनर इन्फेक्शनसाठी, रिसेंट इलनेस असेल तर त्यासाठी टेम्पररी रिजेक्शन तुम्हाला मिळू शकतं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे की परमनंट रिजेक्शन कोणत्या बाबतीत? कलर ब्लाइंडनेस असेल, फ्लॅट फीट असेल, सिव्हिअर विजनचा प्रॉब्लेम असेल किंवा क्रोनिक डिसीजेस असतील किंवा परमनंट डिफॉर्मिटीज असेल तर परमनंट रिजेक्शन होणार आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल फिटनेस हा डिसिप्लिन आणि लाईफस्टाईलचा तुमचा भाग असला पाहिजे. प्रॉपर स्लीप असली पाहिजे, एक्सरसाइज असले पाहिजे. एनडीए ऍस्पिरंट्सला मेडिकल प्रिपरेशन आधीपासून सुरू करण्याची गरज आहे. म्हणून सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचे मेडिकल स्टँडर्ड प्रॉपर पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, मेडिकलमध्ये फेल जर तुम्ही झालात तर तुम्ही असं समजा की डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्याचे तुमचे चान्सेस कमी होतात. एनडीए सिलेक्शन हे फक्त रिटर्न वरती डिपेंड नाही येत, तर एसएसबी आणि मेडिकल वरती तेवढंच जास्त डिपेंड आहे. तुमचं मेडिकल क्लिअर होणार. आणि जर मेडिकल बद्दल कुठले डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेडिकल असं टाका. आमची सक्सेस अकॅडमीची टीम आहे ती तुम्हाला नक्कीच संपर्क साधेल.